नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे वीरा एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत महत्त्वाचे व्यक्ती व त्यांची प्रचलित नावे, जे की पोलीस भरती, वनरक्षक, तलाठी, ग्रामसेवक या परीक्षांना अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाचे तसे संभाव्य ठरतील. तर टाईमपास न करता बघू पहिला प्रश्न. महत्त्वाचे व्यक्ती व त्यांची प्रचलित नावे. बघू पहिला प्रश्न. सरदार वल्लभभाई पटेल यांचं निकनेम किंवा प्रचलित नाव काय, तर त्यांना सरदार या नावाने ओळखले जात होतं. नंतरचा प्रश्न बघू. तर लाल बहादूर शास्त्री जे आहे त्यांना कोणत्या नावाने ओळखलं जातं, तर मॅन ऑफ पीस या नावाने लाल बहादूर शास्त्री यांना ओळखलं जातं. नंतर बघा, डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं नाव काय आहे, तर यांचं ओळखलं जाणारं नाव जे आहे ते मिसाईल मॅन या नावाने ओळखलं जातं, कारण की त्यांनी मिसाईल बनवण्याचा शोध लावला होता. नंतर बघू, नाना पाटील यांना क्रांतिसिंह या नावाने ओळखले जाते. तर विदा सावरकर जे आहेत, विनायक दामोदर सावरकर यांना स्वातंत्र्यवीर या नावाने ओळखले जातात. नंतर आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांना बाबासाहेब या नावाने ओळखलं जातं किंवा त्यांना महामानव या नावाने सुद्धा ओळखलं जातं. नंतरचा प्रश्न आहे गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने ओळखल्या जातात. नंतर आहे लता मंगेशकर यांना स्वरसम्राज्ञी या नावाने ओळखल्या जातात. दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणतात. तर शांताराम राजाराम वनकुंद्रे यांना व्ही शांताराम या नावाने ओळखले जातात. नंतरचा प्रश्न आहे नारायण श्रीपाद राजहंस यांना बालगंधर्व या नावाने ओळखल्या जाते. नंतरचा प्रश्न बघू. तर मंसूर अली खान यांना पटौडी टायगर या नावाने ओळखले जातात. पतौडी टायगर या नावाने ओळखले जाते. लक्ष्मण शास्त्री बाळाजी यांना जोशी तर्क तीर्थ या नावाने ओळखले जाते. तर चित्तरंजन दास यांना देशबंधू या नावाने ओळखले जाते. त्यांचा शॉर्ट फॉर्म आहे CR दास. नंतरचा प्रश्न. सरदार पटेल यांना पोलादी पुरुष या नावाने ओळखले जाते. दिलीप वेंगसकर यांना कर्नल या नावाने ओळखले जाते. तर सुनील गावस्कर जो आहे आपला क्रिकेटमधला सुनील गावस्कर यांना सनी किंवा लिटल मास्टर या नावाने ओळखले जाते. नंतरचा प्रश्न आहे पी टी उषा यांना भारताची सुवर्णकन्या किंवा स्प्रिंट क्वीन या नावाने ओळखले जाते. स्प्रिंट क्वीन या नावाने ओळखते. प्रिंट मिस्टेक झालेली आहे थोडी. ते आहे स्प्रिंट क्वीन या नावाने ओळखले जाते. कोणाला, तर पी उषाला भारताची सुवर्णकन्या किंवा स्प्रिंट क्वीन या नावाने ओळखले जाते. नंतरचं आहे नरसिंह चिंतामण केळकर, त्याला आपण साहित्य सम्राट या नावाने ओळखतो. तर आचार्य रजनीश यांना ओशो या नावाने ओळखतो. नमस्कार मित्रांनो, तर या प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या वीरा एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्याबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, कारण की मी कधी व्हिडिओ पोस्ट केला तर तो सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल. धन्यवाद.